सर्वप्रथम नमस्कार आणि जय भीम. आज 30 जानेवारी म्हणजेच स्कॉलर विद्यार्थी रोहित वेमुला यांचा जन्मदिवस. सर्वप्रथम आज प्रबुद्ध भारत यांच्याकडून त्यांना जय भीम आणि विनम्र अभिवादन करूयात. तर आजचा आपला विषय असणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक दबाव तंत्र, त्याचबरोबर दावोस करार आणि भारतीय अर्थव्यवस्था. या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रबुद्ध भारत चॅनलवरती आज असणार आहेत अर्थतज्ञ राहुल गायकवाड सर, जे की लंडन येथे सध्या वास्तवास असतात. सर, जय भीम. जय भीम, जय संविधान. सर, सध्या 20 जानेवारी रोजी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले. त्यांनी शपथ घेतली आणि संपूर्ण जगावर एक संकट आल्यासारखं अनेक राष्ट्राध्यक्षांनी असेल किंवा अर्थतज्ञांनी असेल भीती व्यक्त केली. तर यामागचं कारण काय असेल, आपल्याला काय वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल, प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध भारतची सर्व टीम यांना इन ऍडव्हान्स 4 तारखेला आपला वर्धापन सोहळा, वर्धापन दिन आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कदाचित मी ऑनलाईन तुमच्याशी बोलू शकणार नाही, त्यासाठी मी आता तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद. राहिली गोष्ट अबाउट द पॉइंट व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट, लाईक सो याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. डोनाल्ड ट्रम्प हे एका कंट्रीचे प्रेसिडेंट आहेत आणि ती कंट्री जर सध्याच्या स्थितीला पाहिलं, दॅट कंट्री इज हॅव्हिंग अ व्हेरी व्हेरी गुड लाईक डॉमिनन्स इन द मार्केट, स्पेसिफिकली इन द पॉलिटिक्स. आणि कसं असतं, जेव्हा एखादा प्रेसिडेंट बनून एवढ्या वर्षानंतर किंवा एवढ्या ताकद लावल्यानंतर किंवा एवढी पॉलिटिकल अजेंडेज खेळल्यानंतर त्या पोझिशनला पोहोचतो, तेव्हा त्याला त्याच्या कंट्रीला सेफगार्ड करणं खूप गरजेचं असतं. आणि ते मला आपल्या कंट्रीमध्ये खूप कमीच दिसतं. म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये जे वरती लीडर सिलेक्ट होतात, त्या लीडरांचं काहीतरी वेगळ्याच पद्धतीचं आकलन असतं किंवा त्यांचं वेगळ्याच पद्धतीचे अजेंडे सेट करतात. जाती धर्मावर अजेंडेज असतात, डिस्क्रिमिनेशनवर अजेंडेज सेट करतात. सध्या जे भारतामध्ये चाललेलं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आणि कॉन्स्टिट्यूशनचे ज्या प्रती आहेत त्याच्याबद्दल खेळवाडा चाललेला आहे, याच्यावरून आपल्याला समजतं की बाहेरच्या देशामध्ये पॉलिटिक्स, ग्लोबल पॉलिटिक्स ही कोणत्या मुद्द्यांवर खेळली जाते आणि भारतामध्ये पॉलिटिक्स, इंटरनल पॉलिटिक्सच अजून आपली सॉर्ट होत नाही, ती कोणत्या मुद्द्यावर खेळली जाते समजण्याची गरज आहे. लक्षपूर्वक ऐका. याच्यामध्ये जर तुम्ही समजून घ्या, चायना आणि युएसए. चायना, मी असं म्हणेल की खूप स्मार्ट प्लेअर आहे सध्याच्या स्थितीला वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये, ग्लोबल पॉलिटिक्समध्ये. युएसने चायनावर दबाव आणला थोड्या दिवसापूर्वी, किंवा चायनाला सर्वात जास्त थ्रेट युएस पासून आहे. जर त्यांनी त्यांचे ऑइल रूट्स बंद केले वाया लाईक द सी रूट्स, तर त्याच्यामध्ये त्यांना सर्वात मोठा धोका येऊ शकतो, त्यांची इकॉनॉमी डाऊन होऊ शकते. चायनाने याची तयारी जवळपास शेवटच्या 15 ते 20 वर्षापासून केलेली आहे. तुम्ही लक्षात ठेवा, ग्लोबल पॉलिटिक्समध्ये स्टेबिलिटी आणण्यासाठी, सस्टेनन्स आणण्यासाठी तुम्हाला एक प्रकारची स्ट्रॅटेजी फॉर्म करायला लागते. आणि त्याच्यासाठी चायनाने जी स्ट्रॅटेजी फॉर्म केली त्याच्याकडनं आपल्याला पण शिकण्यासारखं खूप काही आहे, कारण ते आपले नेबर आहेत आणि जास्त लांब नसल्यामुळे आपण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला पाहिजे होत्या. आय थिंक आपण त्या मिस केलेल्या आहेत. आपण म्हणजेच प्रिव्हियस पॉलिटिकल लीडर्स आणि प्रिव्हियस पॉलिटिकल पार्टीज, they were in a system, and they were taking care of all the they were running the system of the India basically. आता सध्याच्या स्थितीला जर तुम्ही पाहिलं तर चायना इज वर्ल्ड टॉप प्रोड्युसर ऑफ द गोल्ड सध्याच्या स्थितीला 2024 मध्ये. म्हणजेच 368.3 टन्स ऑफ गोल्ड ओनली त्यांनी प्रोड्यूस केलंय 2024 मध्ये. आणि ते कशाने केलंय? मायनिंग मध्ये. त्यांनी मायनिंग मध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहे शेवटच्या 5 वर्षामध्ये. आपण या गोष्टीचा कधी विचार केला का? आपण या गोष्टीवर कधी अंडरस्टँडिंग घेतली का की ते एवढे मायनिंगवर इन्व्हेस्टमेंट का करतात? कारण जेव्हा ग्लोबल पॉलिटिक्समध्ये प्रेझेंट करायचं असेल स्वतःला, त्यावेळेस त्यांना त्यांच्याकडे त्यांचे वेपन्स रेडी पाहिजे. जर तुम्ही नोव्हेंबर 2024 चायनामध्ये जर पाहिलं, एक खूप मोठा इन्सिडेंट घडला. तिथे जवळपास 1000 मेट्रिक टन्स ऑफ गोल्ड डिपॉझिट्स तुम्हाला भेटले. दॅट फाउंडेड ऑन वन ऑफ वन ऑफ द कंट्री कॉल्ड पिंजियांग, जी की तुमची हुनानमध्ये आहे, टेंटेटिव्हली नियर बाय हुनान.
सो या पर्टिक्युलर लोकेशनवर, या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये जवळपास 100 मेट्रिक टन्स एवढं क्वालिटी गोल्डचं ओर भेटलेलं आहे तुम्हाला, म्हणजे धातू क्वालिटी एकदम हाय लेवल, हाय क्लास क्वालिटी, आणि त्याची कॉस्ट जवळपास जाते तुमची 83 बिलियन USD. समजून घेण्याची गोष्ट आहे की मायनिंग केल्यानंतर ते फक्त मायनिंग करत नव्हते, त्याचे बेनिफिट्स किंवा त्यांची अनालायझेशन किंवा त्यांचा जो प्रपोजल होता पुढचा घेऊन त्यांच्या इकॉनॉमीला किंवा घेऊन त्यांच्या पुढच्या प्रोसेसला किंवा घेऊन त्यांच्या अपग्रेशनला, तो या प्रकारचा होता. सर्वात इम्पॉर्टंट, मी जवळपास लास्ट 1.5 वर्षापासून या गोष्टीवर बोलतोय की रेअर अर्थ एलिमेंट्स आर दी वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्टिकल्स नीड्स टू बी लाईक ज्या कंट्रीकडे फ्युचरमध्ये रेअर अर्थ एलिमेंट्सचा साठा असेल, ती कंट्री डेफिनेटली तुमची प्लेस करेल ऑन अ व्हेरी गुड लेवल इन द ग्लोबल इकॉनॉमी, रँकिंग मध्ये, सुपर पॉवर मध्ये, किंवा हे मी जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून बोलतोय. चायना सध्याच्या स्थितीला पूर्ण वर्ल्डचं जर आपण पाहिलं रेअर अर्थ एलिमेंटचं प्रोडक्शन, त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 68% एवढं 2023 मध्ये त्यांनी रेअर अर्थ एलिमेंट शोधून काढलेले. याचा उपयोग, रेअर अर्थ एलिमेंटचा उपयोग होतो तुमचे कम्प्युटर पार्टिकल्स बनवण्यासाठी. काल परवाचीच न्यूज पाहिली असेल, अख्खा अमेरिकाचं शेअर मार्केट हलवलंय चायनाने ऑन द बेसिस ऑफ डीप सीक नावाचं एक ऍप्लिकेशन. डीप सीक हे एक चॅट जीपीटीचा अपग्रेडेड मॉडेल आहे आणि तो ओपन सोर्स करून टाकलाय त्यांनी सगळीकडे. आणि हे सर्वात मोठा मार्केटचा न्यूज होता. अमेरिकाची पूर्ण इकॉनॉमी त्यांनी एका 2 दिवसामध्ये त्या लोकांनी टर्नआउट केलेली आहे. आणि एनव्हिडिया नावाची कंपनी, जी सर्वात मोठी कंपनी अमेरिकामध्ये असणारी, त्या कंपनीचे शेअर्स आतापर्यंत हिस्टॉरिकल एवढे कधीच पडले नव्हते, तेवढे आता पडलेले आहेत. म्हणजे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे कोणत्या प्रकारचा डॉमिनन्स युएसने त्यांच्यावर टाकल्यानंतर त्यांच्याकडे कोणते वेपन्स होते त्यांना अटॅक करण्यासाठी, ज्याची तयारी त्यांनी लास्ट 20 वर्षापासून केलेली. चायना वॉज द वन ऑफ द बिगेस्ट मार्केट ऑफ द रिन्युएबल एनर्जी. जेव्हा मी म्हणतो की सी रूट्सने त्यांच्यावर हमला होऊ शकतो, त्यांचे ऑइल स्टॉक्स थांबू शकतात किंवा त्यांचं ऑइल प्रोडक्शन थांबू शकतं, तेव्हा त्यांनी रिन्युएबल एनर्जीवर जवळपास लास्ट 10 वर्षापासून खूप चांगलं काम केलेलं आहे. ऍज कम्पेअर टू युएस अँड इंडिया, चायनाची रिन्युएबल एनर्जीची जी कॅपॅसिटी आहे ती अराउंड 10 पट, म्हणजे 10 पट, 10 ते 11 पट जास्त आहे. सो चायनाने कोणत्या पद्धतीने ट्रम्पवर अटॅक केलाय हे समजून घेण्याची पण तेवढीच गरज आहे, जेव्हा ट्रम्प मार्केटमध्ये येऊन डॉमिनन्स करतोय पूर्ण वर्ल्डवर. सो सेम सर मला टाइमला यावर सर मला याच्याशी जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की आता ज्याप्रमाणे चायनाने ट्रम्पला देखील आव्हान उभं केलेलं आहे किंवा अमेरिकेला आव्हान उभं केलेलं आहे, अगदी तशाच पद्धतीने आता जे ट्रम्प धोरणं राबवत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर याचा तोटा अमेरिकेलाही झेलावा लागेल काय? 101% झेलावं लागेल. याचं मी तुम्हाला उदाहरण आता देतो कसं. सो डोनाल्ड ट्रम्पने ज्या पद्धतीने डॉमिनन्स केला मार्केटमध्ये, आता आता जर सध्या तुम्ही पाहिलं, तुम्हाला गल्फ ऑफ मेक्सिको माहिती असेल. गल्फ ऑफ मेक्सिको इज द पर्टिक्युलर द रिंग ऑफ पर्टिक्युलर द गल्फ विच इज कवर्ड बाय युनायटेड स्टेट्स, मेक्सिको आणि क्युबा. या तिघांनी ते घेरलेलं आहे पर्टिक्युलरली. आणि त्यांनी हे डिक्लेअर केलं, डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी, की आम्ही हा गल्फ ऑफ मेक्सिकोला नाव देणार गल्फ ऑफ अमेरिका. म्हणजे ते काय करत होते, त्याला प्रेशर करत होते. पहिली गोष्ट तुम्ही स्ट्रॅटेजी समजून घ्या. त्यांनी तिथे काही केलं नाही, बिकॉज ही वॉन्टेड टू डू अ ट्रेड विथ दिस पर्टिक्युलर. समजा मेक्सिको बरोबर त्यांना जे पण त्यांचे ट्रेड अग्रीमेंट्स आहेत किंवा जे पण एफटीएज आहेत त्यांचे, त्यांना ते इझिली त्यांना पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये नॉन नेगोशिएबल किंवा इझिली किंवा त्यांना घाबरवून त्यांच्याकडनं करून घेणे, ही पॉलिटिक्सचा भाग आहे. आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ते प्रेशर क्रिएट करतात. इट इज कॉल्ड प्रेशर पॉलिटिक्स. सेकंड नंबरवर तुम्ही पाहिलं, जानेवारी 13 जानेवारी 2025 जो रुपयाचा दर, डॉलर टू रुपीज, हा हिस्टॉरिकल, आतापर्यंत डॉलर एवढा कमी कधीच नव्हता झालेला. 86.65%, विच इज द हायेस्ट आपला रुपी वीक झालेला आहे. डॉलरची प्राइस एवढी आपल्या ऍज कम्पेअर टू दी रुपी वाढलेली आहे. तर हा पर्टिक्युलर जर तुम्ही इन्सिडेंट बघितला, हा इन्सिडेंट कसा अचानक नाही झालेला आहे, याच्यापाठी स्टोरी आहे. याच्यावरची स्टोरी मी तुम्हाला थोड्या वेळाने त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देतो की कशा पद्धतीने आपल्याला आपल्या रुपीला वीक केलं फॉर द पॉलिटिकल पर्पज, आणि आपल्यासोबत जे अग्रीमेंट आहेत त्यांना
स्ट्रेंथन करण्यासाठी किंवा त्यांना फ्लेक्झिबल करण्यासाठी किंवा त्याच्याकडून टाइम बॉरो करण्यासाठी आणि स्वतःचे पैसे, स्वतःच्या कंट्री मधले पैसे कसे थोड्या थोड्या पद्धतीने किंवा आपली ट्रेजरी कशी हँडल करायची याचं तंत्र हे डोनाल्ड ट्रम्पकडे खूप चांगल्या पद्धतीने असेल असं म्हणेल मी, कारण ही इज अ बिझनेसमॅन ऍज वेल. आता तुम्ही जर पाहिलं त्यांचं जे ग्रीनलँड बरोबर जे डिस्प्यूट चालू आहेत, ग्रीनलँडमध्ये जे त्यांच्या प्रेसिडेंट आहेत, खूप प्राऊड गोष्ट आहे मी म्हणेल की एक कंट्रीच्या ज्या सॉरी नॉट प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, एका कंट्रीच्या प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांचं नाव आहे मेटे फेड्रिक्सन. आणि या ज्या आहेत त्या फक्त 47 इयर्सच्या आहेत. ग्रीनलँडवर प्रेशर क्रिएट करणं की आम्ही, ग्रीनलँड इज अ पार्ट ऑफ डेन्मार्क, ऍक्च्युली रिपब्लिकन ऑफ डेन्मार्क. तर ह्या ज्या मेटे फेड्रिक्सन आहेत त्या डेन्मार्कच्या प्राईम मिनिस्टर आहेत. सॉरी, आय एम करेक्टिंग इट. सो ग्रीनलँड इज अ पार्ट ऑफ डेन्मार्क. आता ग्रीनलँड जो आहे याच्यावर प्रेशर क्रिएट करणं, दॅट मीन्स इनडायरेक्टली ही इज क्रिएटिंग द प्रेशर ऑन होल रिपब्लिक ऑफ द डेन्मार्क. हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. सो कसा हा पॉलिटिकल अजेंडा चाललेला आहे, कारण दोन बिझनेसमॅन जेव्हा, आता त्यांचा ऍडवायझर आहे तो इलॉन मस्क आहे, सर्वांना माहिती. आणि हे दोघे जण पूर्ण स्ट्रॅटेजी फॉर्म करतात अमेरिकाची. अँड आय कॅन टेल देम लाईक की दे आर ऑन अ राईट ट्रॅक, बिकॉज सी ऍट द एंड ऑफ द डे ते त्यांच्या कंट्रीचा विचार तरी करतायत. ते त्यांच्या कंट्रीचा विचार करतात, त्या पद्धतीने ते स्ट्रॅटेजीज फॉर्म करतात. युके मध्ये त्यांनी केअर स्टेमर, जे लेबर पार्टीचे पीएम आहेत सध्याच्या स्थितीला आणि लीडर आहेत लेबर पार्टीचे, त्यांच्यावर पाकिस्तानी ग्रुमिंग गँग असं म्हणून, कारण ते लेबर मध्ये जो सेगमेंट येतो तो एशियन येतो मोस्टली, आपले एशियन पूर्ण लेबर सेगमेंटमध्ये येतो. तर एशियन ग्रुमिंग गँग्स किंवा पाकिस्तानी ग्रुमिंग गँग्स असं म्हणून त्यांच्यावर प्रेशर क्रिएट केला. तुम्ही नोटीस केला असेल, 1 वीक ते 10 दिवस हा प्रोग्राम चालला, त्याच्यानंतर हा कमी झाला प्रोग्राम. केअर स्टेमर त्यांच्यासोबत बसले होते लास्ट वीक मध्ये आणि त्यांचे करार पण फायनलाइज झालेत बऱ्यापैकी. त्याच्यानंतर नेक्स्ट लेवलचा तुमचा जर पाहिला तुम्ही, द प्रेसिडेंट ट्रम्प इंट्रोड्यूस द क्रिप्टो करन्सी कॉल्ड द डॉलर ट्रम्प. म्हणजे त्यांनी एक क्रिप्टो करन्सी त्यांनी फॉर्म केली, कारण बिटकॉइनचा जो इन्फ्लुएन्स होता मार्केटमध्ये खूप हाय होता. बिटकॉइनचा जो मार्केट होता तो खूप वास्ट मार्केट होता, खूप फ्लो झालेला तो मार्केट. त्याला दाबण्यासाठी त्यांनी डॉलर ट्रम्प नावाची एक पर्टिक्युलर क्रिप्टो करन्सी स्वतःचीच डिक्लेअर करून टाकली. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, लॉन्चिंग डेट जी होती त्याची, त्या दिवशी त्यांना जवळपास $10 बिलियन USDचं म्हणजे त्यांना डेब्यूटच्या दिवशीच त्यांचा म्हणजे ज्या दिवशी त्यांनी डेब्यू केला त्याच दिवशी त्यांना तेवढं प्रॉफिट झालंय त्या पर्टिक्युलर त्या डॉलर क्रिप्टोमध्ये, बेसिकली डॉलर ट्रम्प क्रिप्टोमध्ये. सो आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की कसा बिटकॉइनचा मार्केट त्यांनी दाबायचा प्रयत्न केला, कोणत्या पद्धतीने. प्रेसिडेंट ट्रम्पचं जर तुम्ही सध्याच्या स्थितीचं मार्केट अनालायझेशन पाहिलं तर त्या बिटकॉइनचा जो मार्केट होता तो जवळपास 3.62 ट्रिलियनचा होता. तो एका दिवसामध्ये, ज्या दिवशी त्यांनी लॉन्च केला त्या दिवशी तो -4.02% घसरला विदिन 24 आवर्स. तर समजून घेण्याची गरज आहे की या स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने फॉर्म केल्या जातात आणि कशा पद्धतीने अटॅक केला जातो. लेट्स कम टू द इंडिया, की इंडियावरचा जो अटॅक आहे तो कोणत्या पद्धतीने झाला. सध्याच्या स्थितीला जर तुम्ही पाहिलं, म्हणजे निक्सॉन इफेक्ट जो होता तुमचा, निक्सॉन शॉक्स जे होते तुमचे 1971 मध्ये, जेव्हा अमेरिका इज द लास्ट कंट्री ज्यांनी गोल्ड स्टँडर्ड खूप लेट सोडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये त्यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपीमध्ये जो एक संदर्भ मांडला होता गोल्ड स्टँडर्ड किंवा गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड बद्दलचा, आणि गोल्ड स्टँडर्ड फॉलो केला पाहिजे हे त्यांनी सांगितलं होतं, जो की अमेरिकेने सर्वात लास्ट पर्यंत ठेवला. आणि 1971 मध्ये जेव्हा त्यांनी तो ड्रॉप केला, त्याच्यानंतर पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं तर निक्सॉन जे त्यांचे प्रेसिडेंट होते तेव्हा, जे की त्यांचे फेडरलही पाहायचे, त्यांनी जेव्हा हा पर्टिक्युलर अनाउन्समेंट मार्केटमध्ये केला, त्यावेळेस भरपूर जास्त इश्यूज क्रिएट व्हायला लागले, इकॉनॉमिकल इश्यूज क्रिएट व्हायला लागले. आणि त्याला सावरायसाठी त्यांनी जो ऑइल आहे, गल्फ कंट्रीज मधला ऑइल, म्हणजे ऑइल सोबत त्यांनी गल्फ सोबत त्यांनी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला चालू केले. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट नंतर त्यांच्या डॉलरला लाईफ टाईम त्यांचा जो ऑइल ट्रेड होईल तो डॉलरमध्येच ट्रेड होईल, आणि त्यालाच पेट्रो डॉलर असं म्हणलं जातं. आणि तेच कॉन्ट्रॅक्ट आता गल्फ कंट्रीजमध्ये तुम्ही पाहिलं असेल, गल्फ बरोबर एकही न्यूज नाहीये, सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज आहेत युएसच्या. डोनाल्ड ट्रम्पच्या सर्व पॉझिटिव्ह न्यूज आहेत, कारण ती अशी एक गोष्ट आहे ज्या गोष्टीला त्यांनी धरून ठेवलेलं आहे, त्यांनी व्यवस्थित हँडल केलेलं आहे. गोल्ड स्टँडर्ड मध्ये जे इकॉनॉमिस्ट होते, हिस्टॉरिकल होते, जे की ऍक्टिव्हिस्ट होते, ज्यांच्याकडे रिसर्चर होते, ज्यांच्याकडे नॉलेज होतं, त्यांना या कंट्रीजने नेहमी मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे, आणि त्यांना पकडून ठेवलेलं आहे.
आणि त्यांच्याकडनं त्यांना कसं काम करून घेता येईल किंवा त्यांच्याकडून त्यांना काही गोष्टी भेटतील याचा विचार केलाय. हा भारतामध्ये केला जात नाही. अमर्त्य सेन आता सध्या हार्वर्डमध्ये आहेत. आय थिंक त्यांचं वय जवळपास 92 आहे. त्यांना भारतामध्ये कोणतेही सल्ले त्यांच्याकडनं घेतले जात नाही. एवढा मोठा लाईक वेलफेअर इकॉनॉमिक्सचा लाईक रिसर्चर असलेला माणूस आज हार्वर्डला जाऊन तिथे बसलेला आहे. वी नीड टू अंडरस्टँड दीज ऑल स्टफ्स. नंतर तुम्ही जर सेकंड पाहिलं तर याच्यामध्ये जो कॅपिटल आउटफ्लो आहे इंडियाचा, म्हणजे आपल्या कंट्रीमधून होणाऱ्या डील्स किंवा इक्विटीज आहेत, तुमच्या बॉन्ड्स आहेत, कन्व्हर्टिबल्स आहेत, परत तुमच्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आहेत, या सगळ्या तुमच्या बाहेर कंट्रीच्या बाहेर खूप जास्त आउटफ्लो चालू आहे आता सध्याच्या स्थितीला. अँड गव्हर्नमेंट इज कम्प्लिटली फेल टू होल्ड दोज इन्व्हेस्टमेंट्स. त्याच्यामुळे आपल्या कंट्रीतला पैसा जास्तीत जास्त बाहेर जातोय आणि आपल्या कंट्रीमध्ये आपण होल्ड करत नाही, त्यामुळे आपण रिइन्व्हेस्टमेंट करायसाठी आपल्याला डिफिकल्टीज होतात. या सगळ्या गोष्टी खूप खूप जास्त इम्पॅक्ट करतात आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमिकल स्ट्रॅटेजीजवर आणि इकॉनॉमिकल आपला जो सध्याचा स्टान्स आहे त्याच्यावर. डॉलर डॉमिनन्स इन द मार्केट इज गोइंग ऑन ड्रास्टिकली. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की 13 जानेवारी 2025 ला सर्वात हिस्टॉरिकल रेट ऑफ डॉलर टू रुपी जो तुमचा होता तो म्हणजे न बघण्यासारखा होता. आणि त्याच्यावर सर्वात पहिलं ट्विट मीच केलेलं आहे. त्याच्यावर ते ट्विट केल्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा भारत गव्हर्नमेंटकडनं कोणी काही त्याच्यावर म्हणजे काही वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज किंवा वक्तव्य करतील नाही. पण आपल्याला फक्त कुंभमेळ्यावर बोलायचंय, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर बोलायचंय, आपल्याला एससी कास्टला सब क्लासिफिकेशन मध्ये टाकायचंय, क्रिमिलियरला आपल्याला आणायचंय, आपल्याला संविधान चेंज करायच्या वार्ता करायच्यात, आपल्या मुली शिकल्या नाही पाहिजेत, एज्युकेशनचा पैसा फेलोशिप्स आपल्याकडे वळवून घ्यायच्या, थांबून टाकायच्या, आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. एज्युकेशन इज लॅक ऑफ एज्युकेशन इन इंडिया राईट नाव. लास्ट जवळपास तुम्ही 10 years मध्ये पाहिलं तर 60% एज्युकेशन फंड दाबून ठेवलेले आहेत आपल्या इंडियामध्ये. तुम्ही समजून घ्या की इंडियाची जी स्ट्रॅटेजी आहे, इंडियाची जी ओरिएंटेशन आहे ती कोणत्या बाजूने जाते सध्याच्या स्थितीला. ट्रेड ऍडजस्टमेंट जर तुम्ही पाहिले इंडिया टू युएस, त्यांनी खूप डोकं लावून आपल्याला डॉमिनन्स केलं. जे ट्रेड अग्रीमेंट आहे ते सगळे लांबवले, त्याचा जो टाइम लाईन आहे तो लांबवला. त्याचं पर्टिक्युलर जर तुम्ही हे पाहिलं, जे टाइम झोन्स आहेत त्याच्यामुळेही आपल्या रुपीवर भरपूर फरक पडलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात जेव्हा तुम्ही एक ग्लोबल पॉलिटिक्समध्ये एंटर करता, जेव्हा ग्लोबल पॉलिटिक्समध्ये खेळत असता. तुमच्या प्राईम मिनिस्टरचं डोकं काय आहे, त्याचे ऍडवायझर्स कोण आहे, त्याचा माइंडसेट काय आहे, त्याला किती कोणत्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज फॉर्म करता येतात, इकॉनॉमिक्सचं त्याला किती नॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. हिस्ट्रीचं किती नॉलेज आहे, फ्युचरिस्टिक तो काय विचार करू शकतो, विजनरी त्याची काय आहे, या सगळ्या गोष्टी खूप 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 मॅटर करतात वेन यू आर अ प्राईम मिनिस्टर ऑफ ऑर प्रेसिडेंट ऑफ एनी ऑफ कंट्री. मला असं वाटतं की आता सध्याची स्थिती जी आपली आहे ती सध्याची स्थिती बोलकी स्थिती नाहीये. ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, आपण ऍडव्हान्स मोडवर जात नाही आहोत. आपल्याकडे कोणत्याही प्रकारची एआय आणि व्हीआर वर आपण जरी इन्व्हेस्टमेंट करत असलो तरी पण त्याच्या बेनिफिट्स कुठे आहेत आपल्याला, किंवा अशी कोणत्या पद्धतीच्या कारण आपण आपल्या जातीवादा म्हणूनच बाहेर निघत नाही आहोत अजून. जातीवादामध्येच आपण अटकलेलो आहोत. या गोष्टींवर लक्ष देण्यासाठी लोकांना वेळ नाहीये. लोकांना ऑथेंटिक बोलता येत नाही, ते त्याला ऑथेंटिक काहीतरी बोलतात. काल परवाच मी आपले माननीय कोणतरी मंत्री आहेत त्यांचे एक प्रेस बघत होतो. ते ऑथेंटिकला ऑथेंटिक काहीतरी ऑथेंटिक काहीतरी असं त्यांनी वर्ड युज केलं. ही आपली सध्याची महाराष्ट्राची आणि भारताची परिस्थिती. सर, महाराष्ट्रावरून आठवलं, आता मध्यंतरी दावोस येथे एक परिषद झाली, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे गेले होते आणि त्यांनी दावा केला की 15,70,000 कोटी रुपयांची फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्या संदर्भातले अग्रीमेंट्स झालेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला जवळपास 15,95,000 रोजगार निर्मिती जी आहे तर ती महाराष्ट्रात होईल असा दावाही त्यांनी केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात जे हे महाराष्ट्रातून जे मुख्यमंत्री तिकडे गेले, त्यांनी तिकडे जे काय अग्रीमेंट्स केले ते किती आशादायक असेल आणि किती फायदेशीर असेल राज्यासाठी? बोलण्याचा उद्देश तोच आहे की आता जो मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितला की ऑथेंटिक हा वर्ड त्यांना बरोबर बोलता आला नाही. ऑथेंटिक काहीतरी ते म्हणाले, लाईव्ह मीडियावर म्हणाले. आणि त्याच माणसाने थोड्या दिवसापूर्वी असेंब्लीमध्ये स्टेटमेंट केली होती की पीएचडी लावून काही तुम्ही दिवे लावणार का. तर ते तसंच असतं ना, ज्यांना शिक्षणाचं महत्व नाही मग त्यांना अशा सगळ्या गोष्टी भोगायला लागतात पुढे हळूहळू, आणि अजून भोगायच्यात तर त्याची वाट बघत बसा आता. एनिवेज, कमिंग टू द पॉइंट,
सो जो दॅवोसमध्ये स्वित्झर्लंडमध्ये जो पर्टिक्युलर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाला सध्याच्या स्थितीत, त्याच्यामध्ये आपले जे माननीय सीएम हे तिथे आपले गेले. ठीक आहे. आणि मला म्हणजे आय एम व्हेरी शॉक्ड. म्हणजे मला एक गोष्टीचं मला समजलंच नाही की 5 डिसेंबरला आय थिंक त्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची, प्रॉब्ली राईट. 5 डिसेंबरला आय थिंक त्यांनी शपथ घेतली आहे जवळपास त्याच. तर जवळपास 1.5 महिने, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये एका स्टेटची, जी स्टेट भारताला टॉप लेवलचं जीडीपी कॉन्ट्रीब्युशन करतं, अशा स्टेटचा सीएम 61 एमओयूज 61 एमओयूज ते जाऊन पर्टिक्युलरली साईन करतात विदिन अ दीड, म्हणजे एक 45 डेज मध्ये. तुम्ही काय असं, म्हणजे तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, असे कोणते रोबोज आहेत तुमच्याकडे आणि असे कोणते रोबोटिक्स आहेत तुमच्याकडे की 61 एमओयूज, ज्याच्यामध्ये 15 लाख करोडची तुम्ही इन्व्हेस्टमेंट, 15.70 म्हणजे 15.70 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे युएसडीज मध्ये 181.36 बिलियन युएसडीज, जेवढं इन्व्हेस्टमेंट तुम्ही 45 डेज मध्ये जाऊन कॉल घेऊन करून आले. म्हणजे तुम्ही किती सुपिरियर आहात माहितीये तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्राला न्यूयॉर्क बनवू शकता, एवढं तुमच्याकडे टॅलेंट आहे. तर ते टॅलेंट पेपरवरच काय येत आहे. मध्ये 61 एमओयू साईन करणं म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, ज्याचा फुल फॉर्म आहे. हे तुम्हाला जमत असेल तर मग तुम्ही काही करू शकता सर. तुम्ही म्हणताय की 15.70 लाख करोड आम्ही इन्व्हेस्ट करून आम्ही त्याच्या अगेन्स्ट 16 लाख जॉब घेऊन येतोय. अहो, लास्ट 1 इयरची जर तुम्ही अनएम्प्लॉयमेंट रेशो जर पाहिला तो 3.3 पासून तो मध्ये 3 वर यायचा, मध्येच 3.3, म्हणजे तो फ्लक्च्युएटेड होता. आता तुम्ही हे जॉब जाणून 0.27 to 28% गॅप फिल करणार आहात. मग याच्यामध्ये असं हिस्टॉरिकल काय झालं. मग सीएम साहेबांची जर मीडिया ट्रायल करायला लागते इन द पॉझिटिव्ह मॅनर, मग सीएम असल्याचा फायदा काय. आणि तुमची पॉप्युलॅरिटी एवढी जर आहे तर तुम्हाला एवढं मीडिया प्रेझेन्स का पाहिजे. देर आर लॉट ऑफ क्वेश्चन्स ऑलवेज कमिंग अप इन आवर माइंड. आय एम नॉट टॉकिंग एज अन ऑपोजिशन. येस, डेफिनेटली वंचित बहुजन आघाडी हा सर्वात जबरदस्त ऑपोजिशन आहे सध्याच्या स्थितीचा. जर सध्याच्या स्थितीला तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर, कारण आम्ही मुद्द्यांवर राजकारण करतो, आम्ही जातीपातीवर राजकारण करत नाही. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी सर्वात मोठा अपोजिशन पार्टी आहोत. जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं तर तुमचा जेवढे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलाय त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की आम्ही जॉब्स घेऊन येणार लोकांसाठी. अहो, जॉब्स तर तुम्हाला द्यायचेच आहेत ना लोकांना ऍट द एंड ऑफ द डे. ते तुमचं कर्तव्य आहे ऍज अन गव्हर्नमेंट बॉडी, ऍज अन सीएम ऑफ द पर्टिक्युलर स्टेट. यू हॅव टू गिव्ह अ जॉब. व्हॉट अबाउट द आरओआयज. आरओआयज काय आहे त्याच्यावर. आता ब्लॅकस्टोन आणि पर्टिक्युलरली ब्रुकफिल्ड या इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत. आता आय एम सिटिंग इन द युके, आय एम सिटिंग इन द कॅनरी वॉक. सराउंडिंग माय प्लेस देर आर लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट फर्म्स. समटाइम्स दे टेक द ऍडवाइजेस फ्रॉम मी एज वेल. सांगायचा उद्देश हा आहे की या इन्व्हेस्टमेंट कंपनीज काय करतात. दे डिप्लॉय देअर फंड्स इन आवर कंट्री, राईट. दे डिप्लॉय देअर फंड्स इन आवर कंट्री इन डिफरंट डिफरंट प्रोजेक्ट्स. नाव व्हॉट दे डू, ते कुठून तरी फंड उचलतच असतील ना, कॅपिटल कुठून तरी रेस करतायत ना. इफ दे आर रेझिंग द कॅपिटल फ्रॉम देअर इन्व्हेस्टर्स, डेफिनेटली दे आर कमिटिंग समथिंग बॅक टू देम. त्यांचं मिनिमम जो त्यांच्या इन्व्हेस्टर्सला जो कमिटमेंट असतो तो 20%चा कमिटमेंट असतो, त्याच्या खाली नसतो. when they are investing their funds in our country or in our state, definitely they are expecting a huge returns from that. If they are in looking out for a huge returns from those investments, what is our cut as a state, as in Maharashtra? Why you are not declaring that? का तुम्ही त्याच्याबद्दल बोललेत की नाही ते पण आता खूप खूप मोठी शंका वाटायला लागली आहे की ते जर आरओआय कमवत आहेत, आपलं काय, महाराष्ट्राचं काय. महाराष्ट्र त्याच्यातनं काय घेतोय. महाराष्ट्राला काय भेटतंय. फक्त जॉब नाही पाहिजेत आम्हाला. वाय वाय अवर ट्रेजरी इज डाऊन. वाय वी हॅव अ डेट ऑफ अराउंड 711.85 बिलियन युएसडीज ऑन इंडिया. हे क्वेश्चन्स आहेत आमचे आणि याचे आन्सर्स द्यायला तुम्ही लायबल आहात. डेटा सेंटर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये आणून तुम्ही डेटा सेंटर आणून करणार काय आहात. लास्ट 5 to 6 इयर मध्ये, 6 इयर्स, 5 to 10 इयर्स मध्ये तुमचे जे जॉब्स आहेत सगळे सायबरमध्ये आलेले आहेत. बाकीच्या स्ट्रीम्सचं काय. याचं मी एकच तुम्हाला सांगेल की जे सीएम आहेत
सीएम असल्यामुळे तुम्ही जाऊन डायरेक्ट 61 एमओयू साईन करून आले. पण तुम्हाला समजायला पाहिजे होतं की तुमच्या स्टेटमध्ये देर आर 4, 5, 6 पार्टीज आहेत, चांगल्या पार्टीज आहेत, त्यांचे लीडर्स आहेत, त्यांचं सगळ्यांचं नॉलेज चांगलं आहे, आकलन चांगलं आहे, त्यांच्या ऍडवायझर्स आहेत, त्यांच्या ऍडवायझरी बॉडीज आहेत. तुम्हाला बसायला पाहिजे होतं सर्वांसोबत. तुम्ही बसले असते तर कदाचित आम्ही तुम्हाला काही ऍडवायझर्स दिल्या असत्या. त्या ऍडवायझर्स प्रोबॅबली महाराष्ट्राच्या हितासाठी त्याचा बेनिफिट होऊ शकत होता. बरोबर आहे ना? तो ह्या गोष्टींचा या लोकांनी कधी विचारच केला नाही. सध्याच्या स्थितीला तुम्ही पाहिलं, आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बरोबर, याच्यासोबत त्यांनी काहीतरी 3 लाख करोडचा काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली आहे. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 3 लाख जॉब आणून देणार, म्हणजे ॲज इक्वल टू 0.27% ऑफ इन्क्रीमेंट इन द जॉब्स. ठीक आहे, म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट होते जॉब्स घेऊन येतात. पण आरओआयचं काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये काय येणार आहे? जॉब करून काय करणार आहे तुम्ही? ते परत त्या मल्टीनॅशनल कंपनीज ते पैसे बाहेर घेऊन जाणार आहेत त्यांच्याकडे. व्हॉट इज अबाउट माय महाराष्ट्रन पीपल? त्यांचं काय? त्यांचं भवितव्य काय? त्यांचा पर कॅपिटा इन्कम कधी वाढेल? त्यांचं वेजेस कधी वाढतील? मिनिमम वेजेसचं रेंज बघा आपली काय. या सगळ्या गोष्टींचे क्वेश्चन आन्सर्स तुमच्याकडे असतील नसतील, डेफिनेटली आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही. बट आम्ही तर तुम्हाला क्वेश्चन करणार, कारण आम्ही अपोजिशन पार्टी आहोत, स्ट्रॉंग अपोजिशन पार्टी आहोत आता सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये. जर तुम्ही पाहिलं, अनंत अंबानी येऊन स्टेटमेंट देतात बाहेर. आता अनंत अंबानी कोण आहेत? अनंत अंबानी इज द नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ द रिलायन्स लिमिटेड. ते काहीतरी डायरेक्टर ऑफ दी काही पर्टिक्युलर कंपनीजचे, म्हणजे आय थिंक जिओचे ते डायरेक्टर आहेत. पण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बरोबर जेव्हा तुमचा करार होतो, अनंत अंबानी येऊन तिथे स्टेटमेंट करतात. ते नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे ही डोंट हॅव एनी ऑपरेशनल राईट्स टू डिस्कस अबाउट. आय डोंट नो द व्हॉट काइंड ऑफ इंटरव्ह्यूज वर फ्लोटिंग इन द लाईक इन द मार्केट ऑन टीव्ही. म्हणजे आजकालचा मीडिया पण असं झालंय की काही व्हेरिफिकेशन करायचं नाही, ते भेटेल ते डायरेक्ट पैसे भेटले की दाबून टाकायचं टीव्हीवर. सो दोज ऑल फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, कारण त्याच्यामुळे तुमची आमची मुलं, म्हणजे मीडियामध्ये पण जे आहेत त्यांची मुलं, आमची मुलं, तुमची मुलं, ही सगळी पुढे जाऊन सफर करणार आहेत. सो वी नीड टू अंडरस्टँड दिस फॅक्टर्स प्रॉपरली. वी नीड टू लुक ॲट दोज फॅक्टर्स प्रॉपरली. सो जर तुम्ही सध्याच्या स्थितीला जर पाहिलं, इवन आपण थोडंसं पुढे जाऊ त्याच्यावर. जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जर तुमचं पर्टिक्युलरली लाईक 2011ची जर जनगणना आपण केली ऍव्हरेज, तर जवळपास एक 11,23,74,300 अशी काहीतरी तुमची पर्टिक्युलर, कारण जीडी त्याच्यानंतर तुमचं सेन्ससच झालं नाही आतापर्यंत, 11चं लास्ट सेन्सस. त्याच्यानुसार जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं त्या 3 लाख जॉब्सचं, म्हणजे एवढ्या लोकांमध्ये 3 लाख जॉब्स आल्यानंतर तर 0.26%चा रेशो येतो. तर तुम्ही करताय काय? फसवताय कोणाला? जस्ट मीडिया ट्रायल्स करून पॉझिटिव्ह वे मध्ये तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताय. तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर तुम्हाला प्रेझेंट करायची गरज काय? आणि तुम्ही निवडून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एवढे प्रॉब्लेम्स पण का क्रिएट होत आहेत? तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर, आणि लोक त्याला सपोर्टही करतायत त्या गोष्टीला. त्यामुळे तुमची पॉप्युलॅरिटी कुठे होती तेही समजायला झालंय आम्हाला. वी आर इन व्हेरी कन्फ्युज मोड राईट नाव, कन्फ्युजन मोड. 22 जुलैमध्ये जर तुम्ही पाहिलं, 22 जुलै 2024ची बात बघा तुम्ही. 22 जुलै 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर होता 1500.68, म्हणजे 68, 1500.68 एवढा त्यांचा शेअर होता. जो की 21 जानेवारी 2025 म्हणजे लास्ट वीक मध्ये तो शेअर तुमचा 1273.70 एवढा झाला. म्हणजे तो घसरला, डिक्लाइन झाला. बरोबर. अशा कंपनीबद्दल तुम्ही कसा व्यवहार करू शकता? लास्ट 2024 मध्ये रिलायन्सचे जे पर्टिक्युलर इश्यूज झाले, म्हणजे इन ऍस्पेक्ट्स ऑफ दी 101 बोनस बद्दल जे इश्यूज झाले, त्याच्या केसेस चालू आहेत. तशा कंपनी बरोबर तुम्ही कसा व्यवहार करू शकता? हे पैसे तुमच्या घरचे नाहीत, ते आमच्या कष्टाचे, घामाचे आणि रक्तापाण्याचे पैसे आहेत महाराष्ट्रीयन लोकांचे. तर याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे, याच्यावर तुम्ही अंडरस्टँडिंग घेतली पाहिजे. जर तुम्ही पाहिलं की रिलायन्स चा जो रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे, याच्यावर बोलणारे, यांना अपोज करणारे हे देवेंद्र फडणवीस जे आहेत, जे सीएम होते, डेप्युटी सीएम होते प्रिव्हियसली. बरोबर.
तर 22 जुलै 2023 मध्ये हो. ह्यांनी ताशारे ओढले होते रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीवर, की त्यांनी त्यांचे पैसे म्हणजे जे नॉन ऑपरेशनल अँड दे आर नॉन ऑपरेशनल अँड देन फेल्युअर इन क्लिअरिंग द आउटस्टँडिंग ड्यूज, याच्यासाठी त्यांनी त्यांच्यावर केसेस टाकलेले, त्याच्यावर ताशारे ओढलेले. हिंदुस्तान टाइम्सचा तुमचा जर तुम्ही 22 जुलैचा जर पेपर काढून बघताल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. मग त्याच्याबरोबर तुम्ही कसा करार केला? म्हणजे तुम्ही ज्याच्याबरोबर भांडता, ज्याला तुम्ही प्रेशर करता, मग त्यांच्याबरोबर जाऊन बसता, त्यांच्याबरोबर तुम्ही करार करता, म्हणजे कोणत्या पद्धतीची पॉलिटिक्स चालू आहे आणि कोणत्या पद्धतीचं तुमचं अंडरस्टँडिंग चालू आहे सध्याच्या स्थितीला. जर तुम्ही पाहिलं तो तुमचा म्हैसाल लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे तुमची, जी सांगलीच्या जवळपास कुठेतरी एक सोलर पॉवर प्लांट्स लागणार होते. आणि त्याच्यामध्ये जर्मनीची कंपनी आहे KfW बँक, सॉरी नॉट कंपनी, इट्स अ बँक. त्यांनी जवळपास 200 मेगावॉट सोलर प्लांट निर्माण करण्यासाठी जवळपास 1,160 करोड एवढं असं त्यांच्याकडनं लोन घेतलेलं आहे पर्टिक्युलरली. त्याच्यामधलं जवळपास 1,594 करोड डिप्लेस झालेले. आता प्रिव्हियस आपल्याकडे मुख्यमंत्री 2-2 वर्षाला चेंज होतात. प्रिव्हियस मुख्यमंत्र्याने काय केलंय, त्याचं नेक्स्ट मुख्यमंत्री त्याच्यावर तोडगा काढण्याच्या ऐवजी तो आपले नवीन प्लॅन्स घेऊन येतो. मग तो घेऊन आला की मग नंतर नेक्स्ट आला की मग तो त्याचं सोडून देतो, मग नवीन येतो. म्हणजे लोकांचा पैसा जो आहे ना, तो क्लब वाईज ब्लॉक वाईज हे होत चाललेला आहे, डिप्लॉय होत चाललेला आहे. पण तो पैसा जातोय कुठे, त्याच्यातनं भेटतंय काय, त्याच्यातनं होतंय काय, त्या पैशाचं काय आहे, म्हणजे हे काही कोणाला काही कळत नाही. आपला महाराष्ट्रीयन पब्लिक हा कम्प्लिटली डिबॉच्युरस झालेला आहे. त्याला फक्त आणि फक्त आपली जातच कळते. आपल्या जातीच्या माणसाला जाऊन आपल्याला वोटिंग करायचं, आपल्या जातीच्या माणसाला आपल्याला वरती आणायचं. तो पैसा डुबो, माझी मुलं मरो, माझी मुलं शिको, एज्युकेशन घेऊ नाही घेऊ, मी चाळीतच मरेल. मी आयुष्यभर महानगरपालिकेच्या बाहेर तो जो नळ लागलेला असतो तिथून हंडा भरून घरात पाणी आणेल, पण मी माझ्या जातीच्या लिडरलाच वोट देणार. ही जी मेंटॅलिटी आहे ना, ही डिवोचरस मेंटॅलिटी आहे ऑनेस्टली स्पीकिंग. आणि याच्यामुळे महाराष्ट्र डाऊन होत चाललेला आहे. आणि याच्यामुळे, कारण महाराष्ट्र कॉन्ट्रीब्युट तर करतोय, पण महाराष्ट्राला काय भेट, मराठी माणूस संपलाय महाराष्ट्रातला कम्प्लिटली. वी हॅव टू अंडरस्टँड दिस. एक कंपनी होती नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड नावाची. या कंपनीवर जवळपास एवढे आरोप आहेत, म्हणजे जर तुम्ही पाहिलं NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे, अमरावती बेंच ऍट हैदराबादमध्ये त्यांनी पर्टिक्युलर याच्यावर ताशारे ओढलेले आहे आणि त्याच्यावर सांगितलेलं आहे की यांच्यावर एक केस झालेली आहे. त्या केसमध्ये जवळपास फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग, डेप्ट सेटलमेंट, इन्सॉल्व्हन्सी, मनी लॉन्ड्रिंग, अशा काइंड ऑफ त्यांच्यावर केसेस आहे. आणि या पर्टिक्युलर कंपनी बरोबर आपण जाऊन हे करतोय सध्याच्या स्थितीला, कोस्टल प्रोजेक्टचे महाराष्ट्राचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते साईन करतोय. वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग ऑन. माझ्या बोलण्याचा उद्देश हा आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढेही मुख्यमंत्री आले, जेवढेही मोठे लीडर्स आले, जेवढेही लोक महाराष्ट्रामध्ये आले, आणि त्यांनी उत्तर द्यावं की महाराष्ट्राचा हा जो लॉस आहे हा कोण भरून काढणार. आता नवीनच काहीतरी घेऊन आलेत की सहकार चळवळ मध्ये काहीतरी एटीएम्स वगैरे घेऊन आले, सहकार पतपेढ्या वगैरे मध्ये एटीएम्स घेऊन येणार आहेत. मग हा दाखवतो ना सरळ सरळ एनसीपीचा डाऊन तुम्हाला. मग बीजेपी दाखवतात एनसीपीचा डाऊन, पण सेम टाइमला बीजेपी का शेवटच्या 50 वर्ष झोपली होती का? तेव्हाही ते मुद्दे उचलू शकत होते. म्हणजे हे सगळे करप्ट आहेत, एका माळेचे मनी. दीज ऑल पीपल आर कमिंग फ्रॉम अन वन बॅकग्राऊंड. यांना जर तुम्हाला काउंटर करायचं असेल तर एकच तुम्हाला वे यूज करायला लागेल, तो म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाचा वे. बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून हे लोक अजून म्हणजे कंट्रोल्ड मध्ये आहे. तर बाबासाहेबांचं संविधान जर आपल्याकडे नसतं तर यांनी आतापर्यंत लुटून खाल्लं असतं सर. खूप छान माहिती दिली सर. एकंदरीत जागतिक घडामोडी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे काही जागतिक दबाव तंत्र आहे त्याबद्दल असेल किंवा महाराष्ट्राचा दावोसचा करार असेल. आता महाराष्ट्राबद्दल तुम्ही बोलणं खूप आशादायक आहे. तुम्ही एका पक्षाशी रिलेटेड आहात आणि एक महाराष्ट्रातील एक स्ट्रॉंग अपोजिशन पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे बघितलं जातं. त्यामुळे तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आता आपण भारत देशाबद्दल सर बोलूयात. भारत देशाचा जो कर्ज आहे 83% असा आकडेवारी सांगण्यात येते टू जीडीपी. तर सध्या 2025 मध्ये त्या जीडीपीचं स्टेटस काय असेल किंवा त्याची परिस्थिती काय असेल? ऑनेस्टली स्पीकिंग, जसं मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये आता सांगितलं की आपल्याकडचे जे नेते आहेत, म्हणजे जाणते नेते नेते ज्यांना म्हणलं जातं, ते इंटरव्ह्यू मध्ये येऊन असं म्हणतात की
की आम्ही भारत देशाला खूप वरती घेऊन गेलोय, आम्ही खूप भारत देशाला विश्वगुरू बनवलंय. समजून घेण्याची गरज आहे, भारतावरचं सध्याचं एक्सटर्नल डेट जे आहे ते जवळपास 711.5 बिलियन 8 बिलियन USD आहे. आता आजची आजची जर तुम्ही हे पाहिली तर सध्याच्या स्थितीची. अच्छा. वी हॅव टू अंडरस्टँड द एक्सटर्नल अँड इंटरनल या दोन्ही ज्या आपल्यावर डेट आहेत किंवा कर्ज आहे भारतावर जे ज्या पद्धतीचं, आणि त्याच्यावर जे आपण व्याज म्हणजे वी आर पेइंग द इंटरेस्ट ऑन इट, दो दॅट दोज फिगर्स आर लाईक वन ऑफ दी पेनफुल फिगर्स ऑनेस्टली स्पीकिंग. आय एक्सप्लेन यू हाऊ इट्स वर्कड अप and what exactly the BJP timeline shows us since 2014 to 2024. What kind of the debt activities happen in the India, and how it all affected on us, and how the futuristic things will be depending on these kind of activities has been push on the country in a diplomatic way, and because of that everyone is suffering, and in future the economical drawbacks are coming up. सो 2014 टू 2015 मध्ये जर तुम्ही पाहिलं, जे आपल्यामध्ये इंटरनल जे पर्टिक्युलर द डेट असतो त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात ते पहिलं समजून घेण्याची गरज. सो इंटरनल डेट मध्ये ज्या गोष्टी येतात, जे इंटरनल कर्ज असतात आपले जे स्टेट्स पण घेतात, त्याच्यामध्ये आपल्याकडे येतं की द फंड्स रेज बाय द थ्रू द ओपन मार्केट लोन्स बेसिकली, ज्याच्यामध्ये तुमचं बॉन्ड्स येतात, द स्पेशल सिक्युरिटीज टू द रिझर्व्ह बँक येते, परत तुमचं कंपन्सेशन बॉन्ड्स आहेत, तुमचे कन्व्हर्टेबल बॉन्ड्स आहेत, तुमचे क्रॉस बॉर्डर बॉन्ड्स आहेत तुमचे पर्टिक्युलरली. तसंच तुम्ही जर पाहिलं, तुमचे जे क्रॉस बॉर्डर अग्रीमेंट्स आहेत, काही कॉर्पोरेट अग्रीमेंट्स असतात तेही आहेत त्याच्यामध्ये, एफडीआय येते त्याच्यामध्ये. एफडीआयचा एक पार्ट येतो, नॉट फुल्ली एफडीआय. त्याच्यानंतर द ट्रेजरी बिल्स येतात, द ट्रेजरी बिल्स इश्यूज टू द स्टेट्स येतं त्याच्यामध्ये, कमर्शियल बँक्स येतं, त्याच्यानंतर एडीएफ आहे तुमचं, IMF आहे तुमचं, परत तुमचं एशियन डेव्हलपमेंट बँक्स आहेत, परत इंटरनॅशनल रिस्ट्रक्चरिंग अँड रिडेव्हलपमेंट, those entities are there. So these all entities are counted as an त्याच्याकडनं जे लोन घेतलं जातं, जे स्टेट्स घेतात त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, हे सगळं तुमच्या इंटरनल मध्ये काउंट होतं. सो 2014 मध्ये ते 2015 म्हणजे या इयर मध्ये आपल्याकडे जे आपण जे एक्सटर्नल सॉरी इंटरनल लोन जे घेतलेलं ते जवळपास 6.47 ट्रिलियन रुपीज एवढं होतं. 2015 मध्ये ते 6.01, 2016 मध्ये ते 5.82, 2017 मध्ये 6.02 ट्रिलियन रुपीज आय एम टॉकिंग अबाउट, 18 मध्ये 4.02, 19 मध्ये 7.01, 20 मध्ये 7.08, 21 मध्ये 12.01, 22 मध्ये 7.86, आणि 23 ते 24 याच्यामध्ये 15.53 ट्रिलियन रुपीज एवढं पर्टिक्युलर इंटरनल लोन हे आपल्यावर आहे, आणि याच्यावर आपण इंटरेस्टही पेड करतोय, हेवी इंटरेस्ट पेड करतोय. वी नीड टू अंडरस्टँड की 2014 ते 2024 या काळामध्ये किती जास्त इंटरनल लोन आपल्याकडे आहे. याचा विचार या सामान्य माणसाने केला पाहिजे. आपल्याला जे फेल्युअर्स येत आहेत, आपल्याकडे पर कॅपिटा इन्कम वाढत नाही, जीडीपी वाढत नाहीये तुमचा प्रॉपरली. तुमचं जर सध्याच्या स्थितीला पाहिलं, तुमचा जो पॉप्युलेशन तुमची वाढते, पण तुमचा जो मिनिमम वेज आहे, जो तुमचा एक तुम्ही एवढं काम करताय पण तुम्हाला जो सॅलरी तुमची वाढली पाहिजे ती वाढत नाही. याचं सगळ्यांचं गुड याच्यामध्ये लपलेलं आहे. जो तुम्ही इंडियावरचा डेट 2014 पासून 70 पासून पाहू आपण, 2017 टू 2024 पर्यंतच आपण पाहू. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, ते मी नेहमीच या गोष्टी सांगतो, 1970 मध्ये आपल्यावर तो 8.42 होता, 80 मध्ये 20.72 झाला, 90 मध्ये तो 84.47 झाला बिलियन USD आय एम टॉकिंग अबाउट, 2000 मध्ये 101.13 बिलियन USD, 2010 मध्ये 290.42 बिलियन USD, 290 वर 2010 मध्ये आपण स्टॉप झालो. आता 2010च्या नंतर 2014 मध्ये तो डायरेक्टली जम्प करतो 461.90 बिलियन USD, 15 मध्ये 480, 16 मध्ये 456, 17 मध्ये 415, 18 मध्ये 521, त्याच्यानंतर 19 मध्ये 543,
20 मध्ये 558 ऍव्हरेज पर्सेंटेजेस सांगतोय मी इन बिलियन युएसडीज. 21 मध्ये 593, 22 मध्ये 630, 23 मध्ये 648, 24 मध्ये 682 बिलियन युएसडीज, आणि आता 2025 मध्ये 711 बिलियन युएसडीज. म्हणजे 2014 ते 2024 याच्यामध्ये 25 याच्यामध्ये जे वाढलेले कर्ज आहे भारतावर, एक्सटर्नल डेट आय एम टॉकिंग अबाउट, ते 70 ते 10 मध्ये जेवढं कर्ज वाढलं नाही त्याच्यापेक्षा 3 पटी 2 पटी, म्हणजे दोन 290 पासून डायरेक्टली 711 वर आपण जम्प केलेला आहे. फक्त 14 ते 25 मधला जो रेशो ऑफ डेट आहे हा खूप जास्त आहे. हा कशाच्या नावावर घेतला अरे तुम्ही? बाप. डेव्हलपमेंटच्या नावावर, बरोबर. मग डेव्हलपमेंटच्या नावावर असं केलं काय आहे? जर तुम्हाला आजही तुमचा अनएम्प्लॉयमेंट रेशो एवढा हाय आहे, हंगर रेशो तुमचा एवढा खराब आहे, बिलो पॉवर्टी रेशो तुमचा एवढा खराब आहे, परत तुमचं हॅपीनेस इंडेक्स तुम्ही पहा, तुमच्यावर एवढं कर्ज आहे, तुमच्याकडे एफडीआय कमी झालेल्या आहेत शेवटच्या 5 वर्षामध्ये, तुमच्याकडे जर एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, एवढं सगळं तुम्ही लोकांचा टॅक्स घेऊन त्याच्यावरून इन्व्हेस्टमेंट केली, मग त्याचा रिझल्ट नाही. तुम्ही एखाद्या नोकरीवर असता, तुम्ही तुमच्या कंपनीला रिझल्ट नाही दिला, एकदा कंपनी बघेल, दोनदा बघेल, तिसऱ्यांदा तुम्हाला बरखास्त करून टाकेल. मग तुम्ही ऍज अन गव्हर्नमेंट काय केलेलं आहे? मी नंबर सांगतोय समोर समोर तुम्हाला. ऍज अन गव्हर्नमेंट तुम्ही काय केलेलं आहे? म्हणजे तुमचा जो जीडीपी, त्याच्यावर जो एक्सटर्नल डेट, आता 2014 मध्ये एक्सटर्नल डेट किती होता? 1870 बिलियन युएसडीचा जीडीपी होता. आणि त्याच्यावर एक्सटर्नल डेट जो डेट होता तुमचा, तो 461.90 बिलियन युएसडीज होता. इंटरनल डेट जो होता तो 913 बिलियन युएसडीज होता. आणि त्याच्यावर पेड केलेला जो इंटरेस्ट होता तो, एक्सटर्नल वर पेड केलेला जो इंटरेस्ट होता तो जवळपास 13.3 बिलियन युएसडीज होता. इंटरनल वर पेड केलेला जो इंटरेस्ट होता तो 46.56 बिलियन युएसडीज होता. इन टोटल आपण जर इंटरेस्ट पेड केला फक्त आणि फक्त याच्यावर, तो आहे 59.86 बिलियन युएसडीज. आणि जर तुम्ही 2024 मध्ये जर पाहिलं, 2014 ते 24 मध्ये सध्याच्या स्थितीचा जीडीपी आहे 3900 बिलियन युएसडी, ज्याच्यावर एक्सटर्नल डेट आहे 682 बिलियन 82.3 बिलियन युएसडी. इंटरनल डेट आहे 1718 बिलियन युएसडी, विच इज व्हेरी हाय. याच्यावर आपण जो इंटरेस्ट पेड केला, म्हणजेच एक्सटर्नल वर जो इंटरेस्ट पेड केला, तो आहे टू तर सॉरी, हंड्रेड मध्येच तुम्हाला थांबवतोय. मला याला सोबत धरूनच विचारायचंय की आता जे एक्सटर्नल डेप्ट आहे इंडियावरती, ते वाढत गेलेली की 2014 ते 2025 पर्यंत. तर याला कारण हे असू शकतात की की जे सरकार जे आहे ते जे पॉलिसीज राबवतं, तर हे लोकहिताऐवजी लोकप्रिय जे असणार आहेत ते राबवण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय फायदा करण्यासाठी हा सगळा जो कर्जाचा डोंगर आहे तो उभा राहतोय का? तो तर डेफिनेटली एक राजकीय भाग आहे. पण एक भाग असतो अशिक्षित, म्हणजे आय डोंट नो द वर्ड फॉर दॅट. असुशिक्षितपणा, म्हणजे अनएज्युकेटेड लीडर्स इन द हम्म. सिस्टम, व्हॉट आय कॅन से. ठीक आहे. तर एक तर राजकारणाचा भाग आहे, तो तर तुम्ही करतायच आहे, राईट. पण जो अनएज्युकेशनल तुमचा जो माइंड आहे ना, जो सडलेला माइंड, ज्याला मी म्हणतो की कोरोना झालाय तुमच्या माइंडला, डोक्याला, जातीचा कोरोना झालेला आहे, याच्यातनं हे लोक बाहेर निघायला मागत नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्यावर दिवस आलेले आहेत. तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो, की जो एक्सटर्नल डेट 2024 मध्ये आपल्यावर आहे, तो आहे जवळपास त्याचा पेड इंटरेस्ट, म्हणजे एक्सटर्नल डेट तर मी तुम्हाला सांगितला जवळपास 683.3 बिलियन. इंटरनल डेट आहे तो 1718 बिलियन युएसडी. आणि त्याच्यावर पेड करतोय जो इंटरेस्ट, एक्सटर्नल वर 201 बिलियन युएसडी, इंटरनल वर 712 बिलियन युएसडी. हा तर तुम्ही नुसतं इंटरेस्ट पेड करताय, दॅट इज एक्सटर्नल डेटच्या पण पेक्षा जास्त आहे, तेवढा इंटरेस्ट तुम्ही पे करताय. याचं टोटल जेवढा इंटरेस्ट पे करताय तुम्ही, तो आहे 930.70 बिलियन युएसडी. एवढा तुम्ही इंटरेस्ट पे करता इन टोटल. 2014 पासून 24 पर्यंतची जर आपण जीडीपी बघितली, ती आहे आपली भारताची 30,710 बिलियन युएसडी, ज्याच्यावर टोटल डेट एक्सटर्नल अँड इंटरनल जे आहे ते आहे 20,358.20 बिलियन युएसडी. त्याच्यावर पे केलेला इंटरेस्ट जो आहे तो आहे 913.79 बिलियन युएसडी. म्हणजे इन टोटल जर तुम्ही या सगळ्यांचं जीडीपीशी जर तुम्ही ऍडव्हर्स केलं, किंवा त्याच्याबरोबर तुम्ही कॅल्क्युलेशन पाहिलं, तर आपण 100 आउट ऑफ 100, म्हणजे
जेवढा जीडीपी आहे तुमचा तेवढंच आपण डेट पे करतोय, त्याच्यावर इंटरेस्ट पण भरत चाललेलो आहे. ही कंडिशन आहे सध्याची आपली. सो दिस इज व्हॉट इज द करंट कंडिशन ऑफ इंडिया. जिथे आपण जेवढं कमवतोय तेवढं आपण आपले डेट आपल्यावर पडलेला आहे, म्हणजे आपण तेवढे कर्जाच्या डोंगरामध्ये आहोत. प्लस आपण तेवढा इंटरेस्ट पण भरत चाललेलो आहोत. आणि हा इंटरेस्ट जर कमी करायचा असेल तर हुशार लोक सिस्टम मध्ये बसवण्याशिवाय पर्याय नाही. याच्यावर दुसरा काही ऑप्शन नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, भारताच्या जनतेला हे जर लवकर समजलं तर ठीक आहे, तुम्ही तुमचं जीवन जगलेत. पुढे जाऊन तुमच्या मुलाबाळांना जे हाल सोसायला लागतील, ज्या पद्धतीचे दुसऱ्या कंट्रीज आहेत बाहेरच्या, त्या कंट्रीज सोमालिया वगैरे तुम्ही कंट्रीज पाहिल्या, युगांडा वगैरे, तशी हालत आपली व्हायच्या लाईनीवर होऊ शकते जर आपण लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढला नाही. आणि याच्यावर तोडगा काढत नाही याचा अजून एक ड्रॉबॅक हा आहे की इंटरनॅशनल आणि ग्लोबल पॉलिटिक्समध्ये आपल्याला ती रिस्पेक्ट आणि इज्जत भेटत नाही. कारण जेव्हा आकडेवारी समोर येते तेव्हा आमच्यावर एवढं डेट आहे, म्हणजे तुमच्या एवढं कर्ज आहे, तुम्ही करत तर काही नाही आहे, म्हणजे त्याच्यामुळे तुमचा स्टँडर्ड, तुम्हाला पॉप्युलॅरिटी, एखादा पीएम ला भेटल्यानंतर हात मिळवतो, फोटो काढतो, विच इज कॉमन. कोणी उद्या उद्या एखादा दूधवाला पण तिथे बनला प्राईम मिनिस्टर, किंवा एखादा न्यूजपेपरवाला प्राईम मिनिस्टर बनला तरी त्याला तो डोनाल्ड ट्रम्प जाऊन हात मिळवणार. त्याच्यामध्ये काय मोठं काय हे नाहीये, आपल्या लोकांना समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय वेगळं हे नाहीये. जातीपातीचं राजकारण, प्रत्येकाला आपापला धर्म, आपला आपल्या पद्धतीने वागण्याचा हक्क बाबासाहेबांनी भारतामध्ये दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशन द्वारा. प्रत्येकाला आपलं फ्रीडम आहे, लिबर्टी आहे, जस्टिस, प्रत्येकाला आपल्या गोष्टी फॉलो करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण न पडता भारताला वरती कसं नेता येईल, भारताची रँकिंग कशी वाढवता येईल, त्याची क्वालिटी कशी वाढवता येईल, त्यांच्या मुलांचं शिक्षण, एज्युकेशन, इकॉनॉमिकल ऍडव्हान्समेंट कशी करता येईल, याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट आय फील, जो की बाबासाहेबांचा पण एक विजन होता. कारण त्याच्यासाठीच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी केली होती. हे आपल्याला समजून घेण्याची तेवढी गरज आहे आत्ताच्या स्थितीला. धन्यवाद सर. तुम्ही डोनाल्ड ट्रम्पचं जागतिक दबाव तंत्र जे आहे त्याच्यावरती मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि त्याच्यामध्ये झालेले जे काही अग्रीमेंट्स आहेत त्याच्या संदर्भात मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खरी वास्तव माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांसमोर मांडली. त्याचबरोबर भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेबद्दल तुम्ही जे की कुठेही माहिती मिळणार नाही अशी माहिती दिली. त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि तुमच्यासारखा एक युवक अर्थतज्ञ या ठिकाणी अशा विषयांचं विश्लेषण करत आहे आणि त्या संदर्भात प्रेक्षकांना जागृत करण्याचं काम करतात किंवा नागरिकांना जागृत करण्याचं काम करतात. ही एक अतिशय आशादायी गोष्ट आहे आणि तुमच्यासारखा चेहरा एक फुले शाहू आंबेडकरवादी राजकारणात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तुम्ही इंटरनॅशनल एंगेजमेंट आणि आउटरीच सेक्रेटरी म्हणून काम पाहतायत. इतकं मोठं म्हणजे तुम्ही जागृत करण्याचं काम करताय ते खरंच चांगलं आहे आणि आशादायक आहे. आपण अशाच पद्धतीने विविध आर्थिक घडामोडींवरती मग त्या राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय असो आपण चर्चा करत राहू. तुमचा वेळ आम्हाला नक्कीच मिळत राहील ही आशा आहेच. तुर्तास धन्यवाद आणि जय भीम. जय भीम, जय संविधान. थँक्यू.